Hello students, welcome in our English YouTube channel. Now let's see 1.2 on saying please part 2. In the first part we have seen about the liftman and the passenger. The liftman threw out the passenger out of his lift because there was one reason. Because the passenger didn't say him top please. He only said top. त्या लिफ्टमॅनला तो पॅसेंजर फक्त काय म्हणत असतो टॉप, आणि तो टॉप प्लीज असं न म्हटल्यामुळं त्या लिफ्टमॅननं त्या पॅसेंजरला अगदी लिफ्टमधून खाली फेकलेला आहे. हा इन्सिडंट आपण पार्ट फर्स्टमध्ये पाहिलेला आहे. लेटर वी हॅव सीन द सेकंड वन एक्झाम्पल वेअर सर अँथोनी ॲब्सोल्यूट A.G. गार्डनर यांनी सर अँथोनी ॲब्सोल्यूट यांचं एक या ठिकाणी अतिशय विनोदी उदाहरण दिलेलं आहे की जे शेरिडन यांनी लिहिलेल्या द रायव्हल्स या कॉमेडीमधलं आहे. सर अँथोनी वॉज द कॅप्टन अँड जॅक ॲब्सोल्यूट्स फादर अँड फॅग इज द सन्स सर्वंट. आणि फॅग हे कोण होते? सन्स सर्वंट. म्हणजे त्या चौघांमधली ही चेन दाखवलेली आहे. अतिशय विनोदी असं उदाहरण या ठिकाणी A.G. गार्डनर यांनी दिलेलं आहे. सर अँथोनी ॲब्सोल्यूट बलीड टू whom कॅप्टन ॲब्सोल्यूट and later कॅप्टन ॲब्सोल्यूट who went and bullied his man फॅग and फॅग later to the page boy. आणि या ठिकाणी तो लिफ्टमॅन म्हणजेच ज्यानं त्या पॅसेंजरला लिफ्टमधून खाली ढकललेला आहे, त्याच्याही बाबतीत अशीच चेन घडलेली असेल. जी हाऊसमेड असते ती कदाचित त्या कुकवरती उद्धटपणे बोललेली असेल. त्यामुळं तो कुक त्या ठिकाणी त्या मालकाच्या बायकोला बोललेला असेल. ब्रेकफास्ट घेत असताना त्या मालकाला बायको बोललेली असेल. काहीतरी वाईट या ठिकाणी ते बोललेली असेल. तो मालक ऑफिसमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी त्याला गुड मॉर्निंग असं ग्रीट केलेलं नसेल. आणि त्यामुळं जेव्हा तो अशा पद्धतीनं लिफ्टमध्ये जातो तेव्हा तो त्या लिफ्टमॅनला टॉप प्लीज न म्हणता फक्त टॉप म्हणतो आणि त्यामुळं हे सर्व घडतं. सो दॅट इज द रिझन वाय डीड द लिफ्टमॅन थ्रो आउट द पॅसेंजर. That the part we have seen in the first part. Now let's see what is given in the next one, page number 50. But though we are bound to endorse the verdict against the liftman, most people will have a certain sympathy with him. While it is true that there is no law that compels us to say please, there is a social practice much older and much more sacred than any law which enjoins us to be civil. या ठिकाणी A.G. गार्डनर यांनी लिफ्टमॅनबद्दल म्हणजेच द लिफ्टमॅन ॲक्च्युली वी आर बाउंड टू एंडोर्स द वर्डिक्ट अगेन्स्ट द लिफ्टमॅन. एंडोर्स मीन्स टू सपोर्ट. आपण या ठिकाणी त्या लिफ्टमॅनच्या निकालाबाबत काय करतो आहोत? या ठिकाणी सपोर्ट करतो आहोत. आपण त्या लिफ्टमॅनच्या बाजूने आहोत. आणि मोस्ट पीपल विल हॅव अ सर्टन सिम्पथी विथ हिम. आणि बरेच लोकांची या ठिकाणी सहानुभूती लिफ्टमॅनच्याच बाबतीमध्ये आहे हे आपण या ठिकाणी पाहू शकतो. ॲक्च्युली इट इज ट्रू दॅट देर इज नो लॉ दॅट कंपेल्स अस टू से प्लीज. आपल्याकडे असा कोणताही कायदा नाही आहे दॅट एन्फोर्सेस एनी वन टू से प्लीज. म्हणजेच प्लीज हा शब्द वापरण्यासाठी कोणताही कायदा आपल्यावरती कोणतीही बळजबरी करू शकत नाही आहे किंवा असा कोणताही कायदा नाही आहे टू से प्लीज. देर इज अ सोशल प्रॅक्टिस मच ओल्डर अँड मच मोर सॅक्रेड दॅन एनी लॉ विच एन्जॉयज अस टू बी सिव्हिल. आणि जी काही सोशल प्रॅक्टिस आहे, सामाजिक जी काही पद्धती आहे, दॅट इज मच ओल्डर, ती सर्वात कशी आहे? जुनी आहे. अँड मच मोर सॅक्रेड दॅन एनी लॉ. आणि ती जी पद्धत आहे, ही आपली जी सामाजिक पद्धत आहे, ती कोणत्याही कायद्यापेक्षा कशी आहे? अतिशय पवित्र आहे.
दॅट एन्जॉयज अस टू बी सिव्हिल, आणि ती आपल्याला सलोखा साधण्यासाठी काय करते, मदत करते, नागरिकता जपवण्यासाठी मदत करते. सो इवन हिअर देर इज नो एनी लॉ टू से प्लीज, थँक्यू, एनी ग्रीटिंग्स. म्हणजेच अशा प्रकारे कोणत्याही पद्धतीने चांगले जे काही मॅनर्स आहेत, गुड मॅनर्स आहेत, ते फॉलो करण्यासाठी कोणताही कायदा आपल्याकडे नाही आहे. आपण तो काय करत असतो, फॉलो करत असतो फक्त. आणि त्यामुळे ही जी काही पद्धती आहे, सोशल प्रॅक्टिस आहे, दॅट इज मच ओल्डर. ती कोणती आहे तर फार जुनी आहे. अँड मच मोर सॅक्रेड मीन्स पवित्र. अँड द फर्स्ट रिक्वायरमेंट ऑफ सिव्हिलिटी इज दॅट वी शूड ॲक्नॉलेज अ सर्विस. आणि पहिली या ठिकाणी जी काही रिक्वायरमेंट आहे नागरिकतेची, ती काय आहे, दॅट वी शूड अक्नॉलेज अ सर्विस. म्हणजेच आपण या ठिकाणी काय केलं पाहिजे, त्या पद्धतीनं सेवा दिली पाहिजे. ही पहिली नागरिकतेची काय आहे तर रिक्वायरमेंट आहे, गरज आहे. सो प्लीज अँड थँक्यू आर द स्मॉल चेंज विथ विच वी पे आर वेज ॲज सोशल बीइंग्स. थँक्यू किंवा प्लीज किंवा सॉरी, एक्सक्यूज मी यांसारख्या छोट्या छोट्या बदलांनी आपण आपलं जीवन हे व्यवस्थित पद्धतीने ठेवू शकतो. वी पे आर वेज ॲज सोशल बीइंग्स. म्हणजेच समाजामध्ये आपण ज्या वेळेला एकमेकांबरोबर वागत असतो त्यावेळेला अशा छोट्या छोट्या ग्रीटिंग्सनी आपण एकमेकांमध्ये सलोखा, सहानुभूतीची भावना, सलोख्याचे संबंध या ठिकाणी ठेवू शकतो. अँड दॅट A.G. गार्डनर हॅज told us in this essay. They are the little courtesies by which we keep the machine of life oiled and running sweetly. You know that there is a cart, and if the cart is not oiled properly, then the wheels of that cart will make lot of noise. म्हणजेच जी आपली गाडी असते त्या गाडीला जर त्या कार्टला जर वंगण घातलं नाही तर ती चाकं काय करतात, आवाज करतात. तशाच पद्धतीनं जीवनसुद्धा आहे. व्हॉट डू वी नीड इन आवर लाईफ टू लिव्ह इन द सोसायटी. आपण समाजामध्ये जीवन जगत असताना आपल्याला नेमकी कशाची गरज आहे तर या लिटिल कर्टिसीज म्हणजे जे काही छोटे छोटे शिष्टाचार आहेत ते अत्यंत महत्त्वाची भूमिका आपल्या जीवनामध्ये या ठिकाणी निभावत असतात. दीज अ लिटिल कर्टिसीज बाय विच वी कीप द मशीन ऑफ लाईफ म्हणजे आपलं संपूर्ण जे अनमोल जीवन आहे त्याला आपण वंगण घालत असतो. हाऊ बाय दीज लिटिल कर्टिसीज अँड रनिंग स्वीटली अँड सो दॅट आवर लाईफ दॅट रन्स व्हेरी स्मूथली अँड स्वीटली. आणि त्याचमुळं आपलं जीवन हे काय आहे ते व्यवस्थित पद्धतीने चालत असतं आणि आपण त्यामध्ये आनंद हा घेत असतो. सो दीज लिटिल कर्टिसीज फॉर एक्झाम्पल प्लीज, थँक्यू, एक्सक्यूज मी, सॉरी, यस मॅम, यस सर, these are the little kind of courtesies. Okay, so these are very important in our life. They put our intercourse upon the basis of a friendly cooperation and easy give and take instead of on the basis of superiors dictating to inferiors. या ठिकाणी A.G. गार्डनर यांनी काय सांगितलेलं आहे, these little courtesies put our intercourse that means our conversation or communication, आपलं जे काही संभाषण असतं दॅट इज ऑन द बेसिस ऑफ अ फ्रेंडली कोऑपरेशन. आणि हे कशावरती अवलंबून असतं तर ते आपल्या मैत्रीपूर्व अशा सहकार्यशीलतेवर अवलंबून असतं. आणि ही सहकारशीलता कशावरून येते तर ती म्हणजेच या छोट्या मोठ्या शिष्टाचारांमधून. म्हणून A.G. गार्डनर यांनी हे लिटिल दॅट courtesies are very important in our life that he says here. And what do they give us? An easy give and take. That means with the help of these little courtesies we give respect to others and take respect to ourselves also. आपण जर इतरांना रिस्पेक्ट दिला तर दुसरे आपल्याला काय करतात तेवढ्याच आदरानं वागवत असतात. इन्स्टेड ऑफ ऑन द बेसिस ऑफ सुपेरियर्स डिक्टेटिंग टू इन्फेरियर्स. म्हणजेच आपण वागत असताना हे जर अशा पद्धतीचे शिष्टाचार पाळले दॅट मीन्स इफ वी फॉलो ऑल दीज लिटिल कर्टिसीज, गुड मॅनर्स, then definitely there will be no question of superiority over the others or no question of inferiority.
म्हणजेच उच्च नीचतेचा कोणताही भेदभाव या ठिकाणी आपल्याला दिसून येत नाही. इन्स्टेड ऑफ ऑन द बेसिस ऑफ दीज सुपेरियर्स डिक्टेटिंग टू इन्फेरियर्स. It is a very vulgar mind that would wish to command where he can have the service for asking, and have it with willingness and good feeling instead of resentment. Resentment means anger. So it is a very vulgar mind. That means debased or inappropriate mind. What does it wish? It wishes to command where he can have the service for asking, and have it with willingness for what? Good feeling instead of anger. Now let's see what is given in the next one paragraph. I should like to feature in this connection my friend the polite conductor. या ठिकाणी या पॅरेग्राफमध्ये A.G. गार्डनर यांनी काय सांगितलेलं आहे? He has mentioned here one incident that is regarded about one polite conductor. How is the conductor? तो कंडक्टर कसा आहे? अतिशय पोलाईट आहे, नम्र आहे. अँड इन हिज हाऊ डज ही बिहेव विथ हिज फ्रेंड्स? व्हेरी फ्रेंडली. ही इज व्हेरी हेल्पफुल. तो कसा आहे? अतिशय हेल्पफुल आहे, दुसऱ्यांना मदत करणारा आहे, नेहमी दुसऱ्यांशी आनंदाने वागणारा आहे. सो द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ दॅट कंडक्टर हॅज मेन्शन हिअर बाय द ऑथर. आय शुड लाईक टू फीचर इन दिस कनेक्शन माय फ्रेंड द पोलाईट कंडक्टर. ऑथर या ठिकाणी म्हणतात की त्यांचा जो मित्र आहे, कोण मित्र आहे हा? तर कंडक्टर, की जो खूप नम्र आहे. बाय दिस डिस्क्रिमिनेटिंग टायटल आय डू नॉट इंटेंड टू सजेस्ट अ रिब्यूक टू कंडक्टर्स जनरली. रिब्यूक दॅट मीन्स अ हार्श क्रिटिसिझम. म्हणजेच या ठिकाणी या एका कंडक्टरबद्दल सांगत मी दुसऱ्यांना कमी लेखतो असं अजिबात नाही आहे. देर इज नॉट द क्वेश्चन ऑफ इन्फेरिटी हिअर. ॲक्च्युली ऑल दीज पीपल आर व्हेरी जनरस. ते सगळेच लोक खूप चांगले आहेत, परंतु हा जो मित्र आहे तो खूपच पोलाईट आहे, खूप नम्र आहे. त्याच्याविषयी घडलेला एक प्रकार, एक उदाहरण या ठिकाणी A.G. गार्डनर यांनी सांगितलेलं आहे. ऑन द कॉन्ट्ररी आय एम डिस्पोज टू थिंक दॅट देअर आर फ्यू क्लासेस ऑफ मेन हू कम थ्रू द ऑर्डियल ऑफ अ व्हेरी ट्राईंग कॉलिंग बेटर दॅन बस कंडक्टर्स टू. या ठिकाणी ऑथर म्हणतात की ही इज डिस्पोज्ड रिअली टू थिंक दॅट देर आर अ फ्यू क्लासेस ऑफ मेन. म्हणजे या ठिकाणी अजून खूप लोकांचे वर्ग आहेत, स्तर आहेत. डेफिनेटली दे आर रिअली व्हेरी व्हेरी हाय इन देअर नेचर. दे आर रिअली व्हेरी व्हेरी रॉयल. दे आर रिअली व्हेरी ऑनेस्ट वन. ऑर्डियल दॅट मीन्स डिफिकल्ट ऑर पेनफुल एक्सपिरियन्स. तर ते त्यांच्या जीवनामध्ये नक्कीच खूप चांगलं करण्याचा प्रयत्न करत असतील दॅन दिस बस कंडक्टर हिअर. म्हणजेच या बस कंडक्टरपेक्षा ते नक्कीच खूप चांगल्या पद्धतीनं त्यांच्या जीवनामध्ये कार्य करत असतील. परंतु या ठिकाणी ऑथरला या बस कंडक्टरविषयी एक जे काही ऑनेस्टी आहे ते त्यांना या ठिकाणी सांगायचे आहे. हिअर अँड देअर you will meet an unpleasant specimen who regards the passengers as his natural enemies. Now A.G. Gardner has said here, how do these conductors behave with passengers? म्हणजेच जनरली कंडक्टर हे कशा पद्धतीनं पॅसेंजर्सकडे पाहतात त्यांचं एक उत्तम उदाहरण दिलेलं आहे. यू विल मीट अन अनप्लेझंट स्पेसिमन. एक अतिशय नाराज करणारा असं एक उदाहरण, एक नमुना त्यांनी या ठिकाणी सांगितलेला आहे. हू रिगार्ड्स द पॅसेंजर, की जो कंडक्टर आपल्या पॅसेंजरला नेहमी काय म्हणत असतो? दॅट हू रिगार्ड्स द पॅसेंजर्स ॲज इज नॅचरल एनिमी. जणू काही ते त्यांचे काय आहेत? शत्रू आहेत. ॲज क्रिएचर्स हू चीफ पर्पज ऑन द बस इज टू चीट हिम. आणि कदाचित त्यांचा मुख्य हेतू जो आहे, पर्पज जो आहे तो काय आहे? तर तो त्यांना फसवणं हा एक त्या मनामध्ये एक ठाम राहिलेला काय आहे तर हेतू आहे असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. अँड हू कॅन ओनली बी केप्ट रिझनेबली ऑनेस्ट बाय अ लाऊड व्हॉइस अँड ॲन ॲग्रेसिव्ह मॅनर. आणि जो कंडक्टर नेहमी त्यांच्याबरोबर मग कशा स्वरामध्ये बोलत असतो? हू इज रिअली व्हेरी ऑनेस्ट वन. तो खरं नक्कीच प्रामाणिक असतो, परंतु तो कसा बोलत असतो? मोठ्या आवाजामध्ये आणि अतिशय आक्रमक अशा स्वरामध्ये, मॅनर्समध्ये तो त्यांच्याशी बोलत असतो. बट दिस टाईप इज रिअर. दॅट डझंट हॅपन ऑफन अँड ऑफन.
ही काय गोष्ट आहे, अतिशय रेअर म्हणजे दुर्मिळ आहे, ही नेहमी घडणारी अशी कोणतीही गोष्ट नाही आहे असं या ठिकाणी ऑथर म्हणत आहेत. रेअर दॅन इट यूज टू बी, म्हणजेच कधीतरी अशी घडणारी ही एखादी गोष्ट आहे, नेहमीच घडणारी अशी नाही आहे. आय फॅन्सी द पब्लिक ओज मच टू द अंडरग्राऊंड रेल्वे कंपनी विच ऑल्सो रन्स द बसेस. या ठिकाणी ते एक उदाहरण सांगतात. द पब्लिक ओज हिअर वॉट द अंडरग्राऊंड रेल्वे कंपनी हू ऑल्सो रन्स द विच मीन्स ऑल्सो रन्स द बसेस, की ज्या बसेससुद्धा चालवतात. फॉर इन्सिस्टिंग ऑन अ सर्टन स्टँडर्ड ऑफ सिव्हिलिटी इन इट्स सर्वंट्स, की ज्या आपल्या लोकांना चांगली एक नागरिकतेची चांगली सेवा प्रोव्हाइड करत असतात. अँड टेकिंग केअर दॅट स्टँडर्ड इज ऑब्झर्व्ड, आणि हे सर्व करत असताना एक उत्तम असं ऑब्झर्वेशनसुद्धा त्या ठिकाणी असतं, की ज्या ठिकाणी खूप काळजी व्यवस्थित पद्धतीने सेवा ही प्रोव्हाइड केलेली असते. इन डुईंग दिस इट नॉट ओनली मेक थिंग्स प्लेझंट फॉर द ट्रॅव्हलिंग पब्लिक, ही जी गोष्ट आहे दॅट नॉट ओनली मेक्स हिअर थिंग्स प्लेझंट, म्हणजेच फक्त गोष्टी ज्या आहेत त्या फक्त सुखावह करण्यासाठी नाही, तर फॉर द ट्रॅव्हलिंग पब्लिक ऑल्सो, ह्या सर्व गोष्टी कुणासाठी आहेत तर त्या पॅसेंजर्ससाठी सुद्धा आहेत, त्यांना चांगल्या प्रकारची सेवा प्रोव्हाइड करण्यासाठी आहेत. बट परफॉर्मर्स अँड इम्पॉर्टंट सोशल सर्व्हिस, परंतु परफॉर्मिंग दॅट सोशल सर्व्हिस विच इज व्हेरी इम्पॉर्टंट हिअर, ते काय करत असतात, चांगल्या पद्धतीची सोशल सर्व्हिस परफॉर्म करत असतात, पुरवत असतात, असे एक ए.जी. गार्डनर यांनी सांगितलेलं आहे. नाव लेट सी व्हॉट इज गिवन इन द नेक्स्ट वन पॅरेग्राफ. इट इज नॉट देअरफॉर विथ एनी फिलिंग ऑफ अनफ्रेंडलीनेस टू कंडक्टर्स ॲज अ क्लास दॅट आय पे अ ट्रिब्यूट टू अ पर्टिक्युलर मेंबर ऑफ दॅट क्लास. ए.जी. गार्डनर या ठिकाणी काय सांगतात तर इट इज नॉट देअरफॉर विथ एनी फिलिंग ऑफ अनफ्रेंडलीनेस, म्हणजे त्यांच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची अनफ्रेंडलीनेस अशी भावना नाही आहे, अमित्रत्वाची भावना त्यांच्या मनामध्ये कुठेही नाही आहे. टू होम अबाउट द कंडक्टर्स ॲज अ क्लास, म्हणजे एक त्या क्लासमधले कंडक्टर्स म्हणून दुसऱ्यांविषयी त्यांच्या मनामध्ये कुठलीही या ठिकाणी वाईट भावना नाही आहे. दॅट आय पे अ ट्रिब्यूट टू अ पर्टिक्युलर मेंबर ऑफ दॅट क्लास. ॲक्च्युली ही इज टेलिंग हिअर अबाउट अ पर्टिक्युलर कंडक्टर. या ठिकाणी ए.जी. गार्डनर हे त्यांच्या मित्राबद्दल म्हणजेच त्या पोलाईट कंडक्टरबद्दल सांगतात, परंतु त्यामुळे इतर कंडक्टर हे चांगले नाही आहेत असा त्याचा अर्थ अजिबात होत नाही आहे. सो ही वॉन्ट हिअर टू पे अ ट्रिब्यूट, त्यांना या ठिकाणी त्या बस कंडक्टरला सलाम घालावासा वाटतो, हु इज ऑल्सो रिप्रेझेंटिंग द मेंबर ऑफ दॅट क्लास. आय फर्स्ट बिकेम कॉन्शियस ऑफ हिज एक्झिस्टन्स वन डे वेन आय जम्प्ड ऑन टू अ बस. ज्या वेळेला एक दिवस ते बसमध्ये उडी मारून बसतात, दॅट टाईम ही फर्स्ट बिकेम कॉन्शियस ऑफ हिज एक्झिस्टन्स, म्हणजे त्यांचा परिचय हा ऑथरला कधी झाला, ज्या वेळेला ते बसमध्ये उडी मारून बसतात. अँड फाउंड दॅट आय हॅड लेफ्ट होम विदाउट एनी मनी इन माय पॉकेट. दॅट टाईम द ऑथर फाउंड दॅट वॉट व्हेरी इम्पॉर्टंट थिंग दॅट हॅपन्ड विथ द ऑथर हिअर. एक महत्त्वाची गोष्ट या ऑथरबरोबर घडलेली आहे आणि ती म्हणजे काय, दॅट टाईम ही वॉज इन द बस विदाउट हॅविंग एनी काइंड ऑफ ए मनी ऑर नो पॉकेट इन. दॅट टाईम ही हॅड नो पॉकेट विथ हिम, आणि त्यावेळेला त्यांच्याबरोबर कोणतंही पॉकेट नसतं आणि कोणतेही पैसे नसतात. एव्हरीवन हॅज हॅड द एक्सपिरियन्स अँड नोज द फिलिंग, द मिक्स्ड फिलिंग विच द डिस्कवरी अराउजेस. आणि या प्रकारचा जो अनुभव आहे, जनरली एव्हरीवन हॅज टेकन दॅट काइंड ऑफ ए एक्सपिरियन्स, प्रत्येकाला अशा प्रकारचा अनुभव हा नक्कीच आलेला असतो. अँड सो दॅट टाईम व्हॉट काइंड ऑफ ए फिलिंग्स गोईंग ऑन इन द माइंड्स ऑफ दॅट पर्सन, एव्हरीवन नोज दिस व्हेरी प्रॉपरली. आणि अशा प्रकारच्या वेळी नेमक्या मनामध्ये कोणत्या भावना चाललेल्या असतात याची प्रचिती ही प्रत्येकाला आलेलीच असते. मिक्स्ड फिलिंग, त्यावेळेला अगदी मनामध्ये गोंधळ चाललेला असतो, विच द डिस्कवरी अराउजेस. आणि जेव्हा हे समजतं की आपल्याकडे पैसे नाही आहेत, त्यावेळेला मनामध्ये नेमकं काय चाललेलं असतं हे नक्कीच प्रत्येक व्यक्तीला या ठिकाणी चांगलं समजू शकतं. यू आर अनॉइड बिकॉज यू लुक लाईक अ फूल ॲट द बेस्ट अँड लाईक अ नॅव ॲट द वर्स्ट. नॅव मीन्स डिसऑनेस्ट पर्सन. आणि त्या सर्व चांगल्या लोकांमध्ये
तुम्ही काय असता तर एक मूर्ख व्यक्ती असता. म्हणजेच तुम्ही स्वतःला खूप मूर्ख असं म्हणून घेत असता. व्हाय? बिकॉज ऑफ दॅट डिस्गस्टिंग थिंग दॅट हॅपन्ड विथ यू. तुम्ही फार त्या पद्धतीने काय होता, कारण तुम्हाला त्या ठिकाणी तुम्ही खूप अप्रामाणिक मीन्स यू अनॉइड युअर सेल्फ युअर. तुम्ही खूप असे चिडलेला असतात, तुम्हाला खूप त्याचं दुःख झालेलं असतं, परंतु तुम्ही स्वतःला त्या ठिकाणी काय म्हणता, यू आर रिअली अ फूल, लाईक अ फूल ॲट द बेस्ट हू आर अराउंड यू. सगळे लोक खूप तुम्हाला चांगले दिसत असतात वगैरे, परंतु तुम्ही त्याच्यामध्ये स्वतःला खूप मूर्ख असं म्हणवत असता. You would not be at all surprised if the conductor eyed you coldly as much as to say, yes, I know that stale old tricks. ज्या वेळेला कंडक्टर who comes in front of that person, जेव्हा तो कंडक्टर तुमच्या पुढे येतो, there is no any kind of a surprise if the conductor eyed you coldly. जर तो कंडक्टर तुमच्याकडे एकटक एका नजरेने तुमच्याकडे पाहत असेल आणि म्हणत असेल, येस आय नो दॅट काइंड ऑफ ए स्टेल ओल्ड ट्रिक्स. म्हणजेच ह्या सर्व जुन्या अशा काय आहेत तर ट्रिक्स आहेत. जर तुम्हाला तिकीट काढायचं नसेल तर ह्या पद्धतीने वापरलेल्या ह्या सर्व जुन्या ट्रिक्स आहेत, हे म्हणणं यात काही सरप्राईज नाही आहे, नवल नाही आहे. नाव देन ऑफ यू गेट. सो व्हॉट इज द नेक्स्ट वन स्टेटमेंट बाय द कंडक्टर? यू गेट ऑफ. म्हणजेच तुम्ही काय करा, खाली उतरा. अँड इवन इफ द कंडक्टर इज अ गुड फेलो, अँड व्हॉट हॅपन्स हिअर? इफ द कंडक्टर is a good fellow and lets you down easily, you are faced with the necessity of going back and the inconvenience perhaps of missing your train or your engagement. आणि ज्या वेळेला ते कंडक्टर तुम्हाला खाली उतरवतात, इवन दो द कंडक्टर इज अ गुड फेलो, व्हेरी काइंड हार्टेड पर्सन, अँड लेट्स यू डाऊन इझिली, आणि तुम्हाला खाली उतरवून नंतर काय होऊ शकतं, जाण्याची या ठिकाणी तुम्हाला तयारी करावी लागते. इवन दो द कंडक्टर इज अ गुड पर्सन. वाय? बिकॉज यू डोंट हॅव दॅट मनी फॉर परचेसिंग द तिकीट. यू फेस दॅट टाईम व्हेरी डिफरंट और व्हेरी डेंजरस काइंड ऑफ ए सिच्युएशन दॅट कम्स इन फ्रंट ऑफ यू बिकॉज ऑफ दॅट थिंग दॅट हॅपन्ड विथ यू. वेन यू ॲक्च्युली जेव्हा तुम्ही काय करता, तुमचं पॉकेट घरी विसरता, यू आर फेस्ड विथ द नेसेसिटी ऑफ गोईंग बॅक. मग तुम्हाला मागे जाण्याविषयी गत्यंतर नसतं. अँड वॉट एवर इनकन्व्हिनियन्स हॅपन ड्यू टू दॅट मिसिंग युअर पॉकेट ॲट होम, सो दॅट यू कॅन मिस युअर ट्रेन ऑर युअर एंगेजमेंट. आणि त्यामुळं तुम्हाला बऱ्याच अशा गोष्टींना सामोरं जावं लागतं. नाव लेट्स सी व्हॉट हिअर A.G. गार्डनर हॅड सेड इन द नेक्स्ट वन पॅरेग्राफ. तर आपण या ठिकाणी काय पाहिलेलं आहे, ही हॅज टोल्ड अस अबाउट द इन्सिडंट वेन ही ॲक्च्युली फॉरगॉट हिज पॉकेट ॲट होम. हॅविंग सर्च्ड माय पॉकेट्स इन व्हेन फॉर स्ट्रे कॉपर्स अँड हॅविंग फाउंड आय वॉज अटरली पेनीलेस, आय टोल्ड द कंडक्टर with as honest a face as I could assume that I couldn't pay the fare and must go back for money. Here the author searched a lot in his pockets, but all the efforts went in vain. ऑथरनं आपल्या खिशामध्ये भरपूर या ठिकाणी शोध घेतलेला आहे, परंतु सगळा व्यर्थ गेलेला आहे. बिकॉज ही वॉज अटरली पेनीलेस. देर वॉज नॉट अ स्ट्रे कॉपर. स्ट्रे कॉपर, कॉपर मीन्स हिअर कॉईन्स ऑफ लो व्हॅल्यू, म्हणजे अगदी छोट्या किमतीचे सुद्धा पैसे त्यांच्याकडे त्यांच्या खिशामध्ये नसतात. सो ॲट द टाईम ही वॉज अटरली पेनीलेस, म्हणजे अजिबातच त्यांच्या खिशामध्ये पैसे नसतात. सो द कंडक्टर हिअर, इवन दो ही वॉज व्हेरी ऑनेस्ट वन, ओके, विथ ॲज ऑनेस्ट ॲज अ फेस ॲज आय कुड अज्यूम दॅट आय कुडंट पे द फेअर. जरी या ठिकाणी ऑथर त्या कंडक्टरला सांगत असतील की बिकॉज ऑफ दॅट पॉकेट, बिकॉज ही डिडंट हॅव एनी मनी, सो ही वॉज अनेबल टू पे द फेअर. ॲज ऑनेस्ट अ फेस ॲज, जरीही तो खूप प्रामाणिकपणे त्या कंडक्टरला सांगत असेल की त्याच्याकडे आता तिकिटाचे पैसे नाही आहेत, मस्ट गो बॅक फॉर मनी, म्हणजेच त्याच्यावरती मागे जाण्याशिवाय गत्यंतर राहत नाही. ओ यू निडंट गेट ऑफ. त्यावेळेला द पर्सन who is there as the conductor who said him, तो कंडक्टर त्यांना म्हणतो
आता कोणताही पर्याय ऑथरकडे उरलेला नसतो. मागे जाऊन पैसे आणण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा कोणताच पर्याय नसतो. परंतु त्याच वेळेला व्हॉट डीड द कंडक्टर से टू हिम? ओ यू नीडंट गेट ऑफ, दॅट्स ऑल राईट. तुम्हाला खाली उतरण्याची गरज नाही आहे. ठीक आहे. ऑल राईट सेड आय. इन रिप्लाय द ऑथर ऑल्सो said him, what? All right. But I haven't a copper on me. That time the author replied to the conductor that he didn't have any copper in his pocket. He was penniless. म्हणजेच त्यांच्या पॉकेटमध्ये एकही पैसा नव्हता. कोणताही म्हणजे रुपया त्यांच्याकडे नव्हता. ओ आय विल बुक यू थ्रू, ही रिप्लाइड. परंतु तो कंडक्टर त्या ऑथरला म्हणतो की गरज नाही आहे, ते त्यांना तिकीट देतात. वेअर डू यू वॉन्ट टू गो? व्हॉट डीड द कंडक्टर आस्क द ऑथर? कंडक्टर त्या ऑथरला विचारतात की तुम्हाला कोठे जायचे आहे. अँड ही हँडल्ड हिज बंडल ऑफ तिकेट्स विथ द एअर ऑफ अ मॅन हू वॉज प्रिपेअर्ड टू गिव्ह मी अ तिकीट फॉर एनीवेअर फ्रॉम द bank to Hong Kong. That means we got the idea that author was going from bank to Hong Kong. म्हणजे त्यांचा जो प्रवास होता फ्रॉम द बँक टू हाँगकाँग अशा ठिकाणी त्यांना जायचं होतं. आणि ते कंडक्टर ऑथरला पटकन त्या एका माणसाकडे तिकीट देतात. I said it was very kind of him and told him where I wanted to go. And as he gave me the ticket, I said, but where shall I send the fare? Through this incident, we got the idea, or we understood that the conductor was a really very helpful, very polite kind of a person. म्हणजेच त्या कंडक्टरच्या आपल्याला या ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टी या ठिकाणी लक्षात येतात. तो खूपच नम्र असलेला आहे, मदतगारांना मदत करणारा अशी ही एक व्यक्ती आहे. म्हणजेच त्याच्यामधून आपल्याला खूप शिष्टाचार या ठिकाणी दिसून येतात. वेन द ऑथर गॉट द तिकीट, जेव्हा ऑथरला ते तिकीट मिळतं तेव्हा ऑथर त्या ठिकाणी काय म्हणतो? ही आस्क्ड हिम, इट वॉज व्हेरी काइंड ऑफ हिम. दॅट मीन्स the conductor was really a very kind hearted person and he told him that where did he give the money to him. म्हणजेच तो त्या ठिकाणी काय म्हणतो की तुम्ही कोठे जाणार आहात? आय वॉन्टेड टू गो हिअर. ओके, वेअर आय वॉन्टेड टू गो, वेअर द ऑथर विल गो. ज्या ठिकाणी ऑथरला जायचं आहे त्या ठिकाणी ते जातील. आणि ही गेव मी द तिकीट. आय सेड, त्याला जायचं होतं त्या कंडक्टरला त्या ठिकाणी, तो आता निघून गेलेला आहे इतर प्रवाशांना तिकीट देण्यासाठी. परंतु ऑथरला त्याचे पैसे किती होतात ते पैसे मात्र द्यायचे असतात. ओके, द ऑथर इज ऑल्सो व्हेरी काइंड हार्टेड पर्सन अँड ही वॉन्टेड हिअर टू गिव द मनी बॅक टू द कंडक्टर. सो ही आस्क्ड हिम, बट वेअर शाल आय सेंड द फेअर. म्हणजेच मी तुम्हाला ते फेअर जो काही तिकिटाचा खर्च आहे तो कोठे देऊ? Oh, you will see me someday, all right. So what did the conductor say to the author here? ते कंडक्टर ऑथरला म्हणतात, he will see him or he would see him someday, so don't worry about that. कोणत्याही एका दिवशी ते कंडक्टर नक्कीच ऑथरला दिसतील असे ते आश्वासन देतात. अँड हाऊ डिड ही से? व्हेरी चिअरफुली, दॅट मीन्स व्हेरी हॅपीली. ही टर्न टू गो अँड आफ्टर दॅट ही वेंट अवे फ्रॉम दॅट प्लेस. आणि तेथून ते निघून जातात. अँड देन लकीली माय फिंगर्स स्टील वॉन्डरिंग इन द कॉर्नर ऑफ माय पॉकेट्स लाइटेड ऑन अ शिलिंग अँड द अकाउंट वॉज स्क्वेअर्ड दॅट मीन्स सेटल्ड. परंतु भाग्य पहा ऑथरचं, वेन ही ट्राईड टू सर्च आउट मीन्स स्टील हिज फिंगर्स वर इन हिज पॉकेट. आणि अजूनही ऑथरचे जो काही हात होता तो त्यांच्या पॉकेटमध्येच होता. अँड स्टील ही वॉज सर्चिंग देअर अँड ही फाउंड आउट अ शिलिंग. आणि त्यांना एक सिलिंग त्या ठिकाणी सापडतं. अँड सो दॅट ही वॉज एबल टू सेटल द अकाउंट. जे काही पैसे असतात ते पैसे त्या ठिकाणी ते भरू शकतात. बट हिअर व्हॉट डीड ही अंडरस्टँड, दॅट इज द क्वेश्चन. ओके, पण त्यांना या ठिकाणी काय समजलेलं हा एक प्रश्नच आहे. बट दॅट fact didn't lessen the glow of pleasure which so good natured an action had given me. त्या कंडक्टरकडनं ऑथरला ज्या पद्धतीची वागणूक मिळालेली होती ती अतिशय चांगल्या पद्धतीची असते.
हा एक चांगला शिष्टाचार या ठिकाणी त्यांनी पाहिलेला असतो. सो दॅट मनी इवन दो ही वॉज एबल टू सेटल दॅट अकाउंट, बट दॅट फॅक्ट डिडंट लेसन द ग्लो ऑफ प्लेजर. म्हणजे त्यांच्या मनावरचा, त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद होता, जी चमक होती, ती त्यांनी अजिबातही कमी झालेली नाही आहे. ॲक्च्युली हाऊ डीड दॅट कंडक्टर treated the author? That's really very important one. So little courtesies are very important in our day to day life. If we follow them, we can live our life in a better way. म्हणजेच हे छोटे छोटे जे काही शिष्टाचार असतात ते जर आपण पाळले तर नक्कीच आपलं जीवन हे खूप आनंदाने आणि खूप चांगल्या पद्धतीने आपण जगू शकतो. त्याचंच एक उत्तम उदाहरण A.G. गार्डनर यांनी त्या कंडक्टरच्या माध्यमातून दिलेलं आहे. सो गुड नेचर्ड अँड ॲक्शन हॅड गिवन मी. हिअर द ऑथर हॅज गॉट व्हेरी काइंड ऑफ ए ट्रीटमेंट फ्रॉम द कंडक्टर. त्या कंडक्टरकडनं खूप चांगली ट्रीटमेंट ऑथरला मिळालेली असते. हे आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. नाव लेट्स सी व्हॉट इज गिवन इन द नेक्स्ट वन पॅरेग्राफ. A few days after, my most sensitive toe was trampled on rather heavily as I sat reading on the top of a bus. What happened actually? That on some day here, the author was traveling. एके दिवशी ऑथर म्हणजेच लेखक हे प्रवास करत असतात. and that time he was sitting on a seat. एका सीटवरती बसलेले असतात. that time what happened? A person who came there, and because of that person the author's sensitive toe was trampled very harshly. आणि त्यामुळं लेखकाचा पाय या ठिकाणी म्हणजेच पुढचं जे बोट असतं, अंगठा जो असतो पायाचा, तो खूप दुखावलेला असतो. बिकॉज वन पर्सन हॅज ट्रॅम्पल्ड इट, दॅट मीन्स क्रश्ड दॅट टो अंडर हिज फीट. त्या व्यक्तीनं लेखकाचा जो अंगठा आहे तो पायाखाली अक्षरशः चिरडलेला असतो. ॲज ही वॉज रीडिंग ऑन द टॉप ऑफ अ बस. आणि त्यावेळेला ते काय करत असतात तर वाचत बसलेले असतात. वेन द ऑथर लुक्ड अप विथ सम अँगर अँड मोर ॲगनी अँड सॉ माय फ्रेंड ऑफ द चिअरफुल काउंटनन्स. ज्या वेळेला ऑथर वरती पाहतात तेव्हा गंमत म्हणजे काय, ॲक्च्युली दॅट टाईम द ऑथर वॉज व्हेरी अँग्री. म्हणजे त्यांना खूप राग आलेला असतो, ते खूप रागावलेले असतात. बिकॉज दॅट पर्सन रिअली क्रश्ड हिज टो. कारण त्या व्यक्तीमुळे ऑथरचा पाय म्हणजेच लेखकांचा जो अंगठा असतो तो पूर्णतः त्याला दुखापत झालेली असते आणि खूप रागाने ते वरती पाहतात. अँड व्हॉट हॅपन टू हिम दॅट वॉज ॲक्च्युली अ सरप्राईज टू द ऑथर. आणि ही एक प्रकारची आश्चर्यकारक घटना ऑथरच्या बाबतीत घडलेली आहे. वेन ही लुक्ड अप ही सॉ हिज फ्रेंड ऑफ द चिअरफुल काउंटनन्स. म्हणजे तो आनंदी चेहरा त्यांच्या डोळ्यासमोर आलेला आहे. हाऊ वॉज दॅट पर्सन? रिअली व्हेरी चिअरफुल, रिअली ऑलवेज हॅपी. सॉरी सर, ही सेड. अँड वेन ऑथर सॉ ॲट हिम व्हेरी अँग्रीली he looked very calm and quiet, and very immediately he said or he apologized for his action. आणि पटकन त्यांनी दिलगिरी व्यक्त केलेली आहे. लगेच त्यांनी माफी मागितलेली आहे लेखकांची. आय नो दीज आर हेवी बूट्स, गॉट देम बिकॉज माय ओन फीट गेट ट्रॉड ऑन सो मच अँड नाव आय एम ट्रेडिंग ऑन अदर पीपल्स. आणि त्यावेळेला ते कंडक्टर म्हणतात, आय नो दीज आर व्हेरी हेवी बूट्स. जे बूट त्यांनी घातलेले असतात दे आर रिअली व्हेरी हेवी, म्हणजे खूप जड असतात. अँड आफ्टर वेअरिंग देम बिकॉज ऑफ दॅट हेवीनेस हिज फीट गेट ट्रॉड ऑन सो मच. म्हणजे चालण्याची जे काही पद्धत आहे त्यांनासुद्धा खूप कष्ट या ठिकाणी सहन करावे लागत आहेत बिकॉज ऑफ इट्स हेवीनेस. त्या बुटांचा जो काही जडपणा आहे त्यामुळे ते म्हणाले की त्यांनासुद्धा चालताना खूप कष्ट करावे लागत आहेत. आणि त्यामुळं त्यांच्या हे लक्षात आलं नाही की कोणाचा तरी पाय त्यांच्या पायाखाली आलेला आहे. अँड नाव ही हॅड द टास्क टू गो फॉर वॉट? गिव तिकीट्स टू अदर पीपल. आणि त्यांना आता दुसरं ट्रेडिंग ऑन अदर पीपल मीन्स ही वॉज गोईंग टू अदर पीपल टू गिव दॅम तिकीट्स. आणि ते लगेच पुढे जातात. होप बट दॅट टाईम व्हॉट डिड द कंडक्टर से टू द ऑथर? होप आय डिडंट हर्ट यू सर. आणि अगदी खूप चांगल्या अंतकरणाने ते कंडक्टर ऑथरला म्हणतात की मी अशी आशा करतो की तुमचा पाय खूप या ठिकाणी
त्याला इजा झालेली नसेल, खूप दुखापत झालेली नसेल. ही हॅड हर्ट मी बट ही वॉज सो नाईस अबाउट इट दॅट आय अश्युअर्ड हिम ही हॅडंट. Why did the author say no, he was not here hurt a lot? Because of the nature of the conductor. तो कंडक्टरचा जो स्वभाव होता, त्याने जे शिष्टाचार फॉलो केलेले असतात, त्यामुळं ऑथर म्हणजेच लेखक जरीही त्यांचा पाय खूप दुखावलेला असेल, परंतु त्यांच्या त्या हसऱ्या चेहऱ्यापुढे त्यांनी पटकन त्यांना सांगितलेलं आहे. अँड ही अश्युअर्ड हिम दॅट ही हॅडंट हर्ट हिम अ लॉट. त्यांनी खूप काही दुखापत या ठिकाणी केलेली नाही आहे आणि त्यामुळे त्यांचा पाय खूप असा दुखावलेला नाही आहे. सो व्हॉट डिड वी फाइंड आउट हिअर? वी फाइंड आउट द इम्पॉर्टन्स, द सिग्निफिकन्स ऑफ दिस लिटिल कर्टिसीज इन आवर लाईफ. If the person really says sorry, thank you, please, those words give us happiness, give us pleasure, and we can live our life in a very sweet way. Our life runs very smoothly here, very sweetly. Why? Because of these little courtesies. After this, I began to observe him whenever I boarded his bus and found a curious pleasure in the constant good nature of his bearing. After that, what happened here? त्याच्यानंतर काय घडतं बघा. I began to observe him whenever I boarded his bus. जेव्हा जेव्हा मी प्रवास करतो आणि बसमध्ये चढतो, तेव्हा तेव्हा या ठिकाणी लेखकांचे डोळे हे त्या कंडक्टरचा शोध घेत असतात. ॲक्च्युली ही वॉज ऑब्झर्विंग टू whom? टू दॅट पर्सन हू बिहेव्ड व्हेरी व्हेरी पोलाइटली. with whom? with the author, and not with the author but other people also. Really he was a very kind hearted person, very polite kind of a person, and so here A.G. Gardner has given the example of the conductor. आणि म्हणूनच A.G. गार्डनर यांनी काय केलेलं आहे, त्या कंडक्टरचं उदाहरण दिलेलं आहे. अँड फाउंड अ क्युरियस प्लेजर, आणि एक जिज्ञासू अशी जी काही जिज्ञासू जो आनंद आहे तो या ठिकाणी ऑथर पाहत आहेत. इन द कॉन्स्टंट गुड नेचर ऑफ हिज बेअरिंग, म्हणजेच जिथे जिथे त्यांना तो कंडक्टर दिसतो त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये त्यांना खूप अशी क्युरियस प्लेजर या ठिकाणी म्हणजे ते पाहत असतात. He seemed to have an inexhaustible fund of patience and a gift for making his passengers comfortable. One more thing has told us by the author. अजून एक महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी ऑथरनं आपल्याला सांगितलेली आहे आणि ती म्हणजे काय आहे पहा. He seemed to have an inexhaustible fund of patience. त्या कंडक्टरकडे काय आहे? अनलिमिटेड, विच डझंट हॅव एनी काइंड ऑफ ए लिमिट. तर न कधीही न संपणारा संयम. फाउंड हिअर वॉट? फंड ऑफ पेशन्स. द ऑथर हॅज फाउंड अ फंड ऑफ पेशन्स इन whom? इन दॅट कंडक्टर. तर त्या कंडक्टरच्या ठिकाणी असलेला कधीही न संपणारा संयम हा लेखकांनी पाहिलेला आहे. अँड वन मोर थिंग, what does he give to his passenger? A gift for making his passenger comfortable. आपल्या प्रवाशांना चांगल्या पद्धतीनं प्रवास करता यावा, त्यांना आरामदायी कसं वाटेल, ही एक त्यांच्याकडून मिळालेली भेटच आहे असं ऑथर या ठिकाणी सांगतात. I noticed that if it was raining, he would run up the stairs to give someone the tip that there was a room inside. We can observe here what? His honesty. यामधून आपल्याला त्या कंडक्टरचा प्रामाणिकपणा दिसून येतो. द ऑथर हिअर सेड दॅट ही नोटिस्ड दॅट इफ इट वॉज रेनिंग, जर पाऊस पडत असेल बाहेर तर द कंडक्टर वूड रन अप द स्टेअर्स, पटकन तो दारापाशी त्या पायऱ्यांपाशी पळत पळत येतो. फॉर व्हॉट? बिकॉज ही वॉन्टेड देअर टू हेल्प द पॅसेंजर्स हू आर आउटसाइड. अँड व्हाय डिड ही गो देअर? टू गिव्ह समवन द टिप दॅट देअर वॉज रूम इनसाइड. त्या पॅसेंजर्सना, त्या प्रवाशांना तो सांगत असतो की आत या, पटकन आत या, कारण आतमध्ये जागा आहे. देर इज अ रूम इनसाइड, म्हणजेच आतमध्ये जागा आहे, त्यामुळे तुम्ही पटकन आतमध्ये या. सो थ्रू दिस एक्झाम्पल वी फाउंड आउट द लिटिल कर्टिसी or here good manners that are in the mind of that conductor. With old people he was as considerate as a son, and with children as
solicitous as a father. Now we can find out the relationship with young people and with the old one. तो कंडक्टर जे वयोवृद्ध आहेत आणि जे तरुण आहेत यांच्याबरोबर कशा पद्धतीने वागतो, कशा पद्धतीने बोलतो, त्याचंही या ठिकाणी एक्सप्लेनेशन ऑथरनं दिलेलं आहे. विथ ओल्ड पीपल ही वॉज ॲज कन्सिडरेड ॲज अ सन. वयोवृद्ध व्यक्तींशी तो अगदी विचारी मुलगा या पद्धतीने त्या कंडक्टरचं वर्तन असतं. अँड हाऊ डीड ही बिहेव विथ द चिल्ड्रन, with children as a solicitous as a father. That means caring or very concerned father. How did he behave with the children? Like a very caring father. And how did with the old people? As a son who take care a lot. Means when they are in any trouble, he always goes for helping them. त्यांच्याकडे मदत करण्यासाठी ते नेहमीच तत्पर असतात. ही हॅड इव्हिडंटली अ पेक्युलरली वॉर्म प्लेस इन हिज हार्ट फॉर यंग पीपल. आणि त्यांच्या मनामध्ये एक गोष्ट, एक चांगला पुरावा म्हणजे काय आहे? रिअली व्हेरी वॉर्म प्लेस फॉर होम? फॉर द यंग पीपल. त्या कंडक्टरच्या मनामध्ये तरुण लोकांविषयी खूप एक चांगली या ठिकाणी काय आहे? भावना आहे. नेहमीच त्यांना मदत करण्यासाठी ते नेहमी तत्पर असतात. अँड ऑलवेज इंडल्ज्ड in some merry jest with them. He was always happy and he always try here for what? He always tries to make them very happy. And how do or how can he help them to make their journey very happy? And so that he always makes some kinds of a jokes to for laughing. He makes some humorous kind of a situations also and some jokes also. म्हणजेच त्यांचा प्रवास हा उत्तम रीतीने आल्हाददायक व्हावा यासाठी तो नेहमीच काय करत असतो? त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे जोक सांगत असतो. त्यांचा प्रवास आनंददायी होण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी तो करत असतो. आणि त्यांच्या मनामध्ये या तरुण पिढीविषयी नक्कीच काय आहे? तर खूप चांगली अदबीची अशी एक भावना आहे. इफ ही हॅड अ ब्लाइंड मॅन ऑन बोर्ड इट वॉज नॉट इनफ टू सेट हिम डाऊन सेफली ऑन द पेवमेंट. इफ एनी ब्लाइंड पर्सन हू बोर्ड्स इन द ट्रेन और इन द बस वेर एवर ही वॉज. आता ॲक्च्युली बसचं एक्झाम्पल दिलेलं आहे. त्यामुळे जेव्हा एखादी अंध व्यक्ती बसमध्ये प्रवास करत असेल, सो इट इज नॉट इनफ फॉर हिम टू मेक दॅट पर्सन डाऊन सेफली ऑन द पेवमेंट. त्या व्यक्तीला, त्या अंध व्यक्तीला फक्त खाली व्यवस्थित पद्धतीने फरसबंदीवरती सोडवणं हे फक्त आपलं टास्क नाही आहे. दॅट वॉज नॉट रिअली इनफ सफिशियंट फॉर द कंडक्टर. What did he do then? He would call to Bill. Bill actually in the sense the word is used for the driver. म्हणजे तो बस चालक जो असतो त्याच्यासाठी वापरलेला हा शब्द आहे. म्हणजेच तो त्या बस चालकाला काय सांगत असतो? इन फ्रंट ऑफ टू वेट वाईल ही टूक हिम अक्रॉस द रोड ऑर राऊंड द कॉर्नर ऑर अदरवाईज सेफली इन हिज वे. जोपर्यंत त्या अंध व्यक्तीला ते व्यवस्थित पद्धतीने रोडच्या पलीकडच्या बाजूला एखाद्या कोपऱ्यावरती किंवा ज्या ठिकाणी त्याला जायचं आहे जवळच असेल तर त्या ठिकाणी सेफली सोडत नाही आहे, तोपर्यंत तो बस चालकाला बाजूला गाडी थांबवायला सांगत असे. इन शॉर्ट आय फाउंड दॅट ही इरॅडिएटेड such an atmosphere of good temper and kindliness that a journey with him was a lesson in natural courtesy and good manners. या ठिकाणी ऑथर म्हणत आहेत, what did he find out here? The author found out that he irradiated means spread or produced here. काय या ठिकाणी कोणत्या प्रकारचं वातावरण पसरलेलं आपण या ठिकाणी पाहू शकतो? गुड टेम्पर अँड काइंडलीनेस, सहज सौजन्य आणि एक चांगुलपणा आपल्याला त्या कंडक्टरचा या ठिकाणी दिसतो आहे. दॅट द जर्नी विथ हिम दॅट इज अ रिअली अ लेसन. आणि त्या कंडक्टरबरोबरचा असलेला प्रवास म्हणजेच एक चांगल्या प्रकारचा उत्तम धडा ऑथरच्या जीवनामध्ये त्यांना मिळालेला आहे. अँड व्हॉट इज दॅट लेसन? नॅचरल कर्टिसी अँड गुड मॅनर्स. हाऊ शुड वी बिहेव विथ अदर्स? दॅट द लेसन दॅट कंडक्टर हॅज गिवन टू द ऑथर. आपण दुसऱ्यांबरोबर कशा पद्धतीने वागलं पाहिजे याचा एक उत्तम धडा या ठिकाणी ऑथरला त्या कंडक्टरनं दिलेला आहे. नॅचरल कर्टिसी म्हणजे नैसर्गिक शिष्टाचार अँड गुड मॅनर्स, चांगले जे काही गुण असतात ते आपण या ठिकाणी दुसऱ्यांबरोबर शेअर केले
दुसऱ्यांना आपण त्याच पद्धतीनं ट्रीटमेंट दिली तर आपलं रिलेशनशिप, आपलं लाईफ हे नक्कीच अगदी चांगल्या पद्धतीने आपण जीवन जगू शकतो. दॅट हिअर A.G. Gardner has told us with the help of the essay on saying please. So what did we see here today? In the second part, we have seen the example of the conductor. ऑथरने या ठिकाणी कंडक्टरचे एक्झाम्पल दिलेलं आहे. यामध्ये त्यांनी त्या कंडक्टरचा चांगुलपणा आणि ज्या काही कर्टिसीज म्हणजे जे काही शिष्टाचार त्यांनी फॉलो केलेले आहेत, प्रवाशांना त्यांचा प्रवास नेहमीच आल्हाददायक आरामदायी वाटावा म्हणून कशा पद्धतीने त्यांची धडपड असायची. हाऊ डीड ही बिहेव विथ द ओल्ड पीपल and then the young ones. That is a really very important lesson that we got here through this conductor. आणि त्यांच्याचकडून रायटरला सुद्धा म्हणजेच या ठिकाणी लेखकांना सुद्धा धडा मिळालेला आहे दॅट वी शूड हॅव ऑल्सो फॉलो नॅचरल कर्टिसी अँड गुड मॅनर्स. आय होप दॅट यू हॅव अंडरस्टूड द सेकंड पार्ट अँड ऑल्सो द फर्स्ट पार्ट. आपल्याला पहिला पार्ट आणि दुसरा पार्ट हे दोन्ही उत्तमरित्या समजले असतील. तिसरा पार्ट मी नंतर लगेचच या ठिकाणी अपलोड करणार आहे आणि मला आशा आहे तुम्ही पहिला पार्ट आणि दुसरा पार्ट पाहून नक्कीच तुम्हाला हा एसे चांगल्या पद्धतीने समजेल. सो नाव हिअर थँक्यू. थँक्स अ लॉट. बाय बाय.